मित्रांनो, 3 इयर सीईटीच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण यापूर्वीच्या हॉल तिकीट संदर्भात असणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण अंदाज लावला होता, की 26 तारखेला साधारणतः आपली इंटिमेशन स्लिप येईल आणि 28 तारखेच्या आसपास आपले हॉल तिकीट आपल्याला सीईटी सेल देईल. तर त्याच अंदाजानुसार आज 26 तारीख आहे आणि सीईटी सेलने सिटी इंटिमेशन स्लिप रिलीज केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सिटी इंटिमेशन स्लिप कशा पद्धतीने पाहायची, सिटी इंटिमेशन स्लिपवरती कुठल्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत, त्यानंतर तुमचं हॉल तिकीट कधी येईल, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, 3 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारा रेकॉर्डेड क्रॅश कोर्स ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल असतील. तसेच विद्यार्थी मित्रांनो, उर्वरित वेळेमध्ये लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून तुमची रिव्हिजन घेतली जाईल. तुम्हाला अभ्यासासाठी गरजेच्या असणाऱ्या शॉर्ट नोट्स दिल्या जातील. तसेच संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला इथे दिले जातील. त्यानंतर 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, ज्याच्यामध्ये 10 फुल सिलेबस टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड असतील आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा इथे दिले जाणार आहेत. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि या कमी वेळेमध्ये या सीईटीचं कम्प्लीट प्रिपरेशन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलने 3 इयर सीईटीचे हॉल तिकीट आता रिलीज केलेले आहेत आणि हे हॉल तिकीट आपल्याला 2 स्टेप्समध्ये मिळणार होते. तर त्यापैकी पहिली जी सिटी इंटिमेशन स्लिपची स्टेप आहे, तर त्या स्टेपनुसार तुम्हाला आता सिटी इंटिमेशन स्लिप्स तुमच्या लॉग इनमध्ये अवेलेबल झालेले आहेत. तर त्यासाठी सीईटी एक्झामिनेशन पोर्टल AY 2026-27 याच्यावरती क्लिक केल्यानंतर साइन इन करण्यासाठी विचारलं जाईल. तर इथे साइन इन करत असताना तुम्हाला तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड एंटर करायचा आहे. जो ईमेल आय डी आणि पासवर्ड तुम्ही तुमच्या फॉर्मच्या वेळेस दिला होता, तोच ईमेल आय डी पासवर्ड इथे एंटर करायचा आहे. तर लॉग इन केल्यानंतर तुमच्या पुढे तुमची प्रोफाईल ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसत आहेत. तर इथे खाली आल्यानंतर हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड, गेट हॉल तिकीटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता माझ्या केसमध्ये मी कुठलाही फॉर्म भरलेला नाहीये, त्यामुळे मला इथे माझी सिटी इंटिमेशन स्लिप दिसणार नाहीये. पण तुमच्या केसमध्ये तुम्हाला तुमचा इथे कोर्स दिसेल, ज्या कोर्ससाठी तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि त्याच्या खालीच सिटी इंटिमेशन स्लिप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला लिंक दिली जाईल. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमची सिटी इंटिमेशन स्लिप डाउनलोड करू शकता. आता मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही तुमची सिटी इंटिमेशन स्लिप ओपन कराल, त्यावेळेस तुम्हाला त्या स्लिपवरती वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. जसं की तुमचं SSC नुसार नाव, तुमचं आधारनुसार नाव, त्याच्यानंतर आधार नंबर असेल, तुमचा रोल नंबर असेल. आता हा रोल नंबर तुमचा युजर नेम असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही ही परीक्षा द्याल, त्यावेळेस तुम्हाला युजर नेम म्हणून तुमचा रोल नंबर जो हॉल तिकीटवरती दिलेला आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर तुमची एक्झामिनेशन डेट इथे मेन्शन असेल. तसेच रिपोर्टिंग टाइम तुम्हाला इथे दिलेला आहे. एक्झाम सेंटरवरती किती वाजता रिपोर्ट करायचं त्याविषयी सांगितलेलं आहे. क्वेश्चन पेपरची तुमची लँग्वेज तुम्ही जी सिलेक्ट केलेली असेल ती लँग्वेज इथे तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुमचं जेंडर इथे दिसेल. तसेच तुम्हाला इथे व्हेन्यू डिस्ट्रिक्ट दिसेल. म्हणजे थोडक्यात तुमचा पेपर कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्याचं नाव इथे दिलेलं असेल. पुढे डेट ऑफ बर्थ जी ऑटो फेच्ड आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्ही जी मॅन्युअली एंटर केलेली आहे, तर तुम्ही मॅन्युअली एंटर केलेली डेट ऑफ बर्थ हा तुमचा एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर लॉग इन करण्यासाठी वापरण्यात येणारा पासवर्ड असेल. एक्झामिनेशन टाइम तुम्हाला इथे दिलेले असतील. गेट क्लोजर टाइम तुम्हाला दिलेला असेल. नेम ऑफ अ कोर्स, ॲप्लिकेशन नंबर आणि व्हेन्यू तालुका खाली तुम्हाला दिलेला असणार आहे. तर अशा पद्धतीने तुमची ही सिटी इंटिमेशन स्लिप असेल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या स्लिपवरती तुमचा एक फोटो जो तुम्ही फॉर्म सोबत अपलोड केला होता तो दिसेल. त्याच्या खाली तुमची साइन दिसेल आणि खाली प्लीज अफिक्स युअर रिसेंट कलर फोटो अँड साइन अक्रॉस इट असं सांगितलंय. तुमचा फोटो तिथे लावायचा आहे आणि साइन तिथे करायची आहे. ऑब्विसली ही सिटी इंटिमेशन स्लिप आहे. याच्यावरती तुम्हाला कुठलेही चेंजेस करायचे नाहीयेत. कसलाही फोटो इथे लावायची गरज नाहीये. फक्त ज्यावेळेस तुमचे हॉल तिकीट तुम्हाला दिले जातील त्यावेळेस इथे तुम्ही तुमचा फोटो लावायचा आणि सिग्नेचर करायचे आणि खाली तुम्हाला फायनल तुमचे हॉल तिकीट कधी मिळतील त्याच्याविषयी दिलं असेल. तर तुमच्या केसमध्ये इथे खाली 28 मार्च ही तारीख दिलेली असणार आहे. म्हणजे थोडक्यात आपले जे फायनल हॉल तिकीट आहेत, एक्झामिनेशन सेंटर आहे, त्याचा ॲड्रेस जो आहे तो 28 मार्चला कळणार आहे. तर तोपर्यंत फक्त तुम्हाला ही सिटी इंटिमेशन स्लिप दिलेली आहे, याच्यावरती इन्फॉर्मेशन चेक करा, व्हेरीफाय करा. तुमची डिस्ट्रिक्ट कुठली दिलेली आहे ते पहा, कुठल्या तालुक्यामध्ये तुमचा पेपर आहे ते पहा. फक्त ॲक्च्युअल लोकेशन जे असेल ते तुम्हाला 28 तारखेला
याच पद्धतीने आपण जशी आता सिटी इंटिमेशन स्लिप डाउनलोड केली, तसंच तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड 28 तारखेला करायचंय आणि तिथे तुम्हाला तुमच्या एक्झामिनेशन सेंटरचा डिटेल ॲड्रेस समजणार आहे. त्यामुळे आता ही फक्त सिटी इंटिमेशन स्लिप आहे. इथे फक्त तुम्हाला डिस्ट्रिक्ट आणि तालुका समजतोय. एक्झॅक्ट सेंटर हे तुम्हाला 28 तारखेला समजणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने सिटी इंटिमेशन स्लिप डाउनलोड करा, त्यावरची इन्फॉर्मेशन व्हेरीफाय करा आणि त्या पद्धतीने तुमचे जे प्रोग्राम आहेत ते प्लॅन करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली सिटी इंटिमेशन स्लिप आली आहे, म्हणजे हे क्लिअर आहे की आपली एक्झाम आता पोस्टपोन होणार नाहीये. आपली एक्झाम ज्या तारखेला सांगितलेली आहे ती म्हणजे 1 आणि 2 एप्रिल, त्याच तारखेला आता एक्झाम होण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत. त्यामुळे आता तुम्ही कुठल्याही प्रकारचं एक्सटेन्शन इथे एक्सपेक्ट करू नका. सीईटीचं प्रिपरेशन चालू असेलच तुमचं. आता हे प्रिपरेशन फायनल स्टेजमध्ये घ्या, फुल सिलेबस मॉक टेस्ट द्या आणि सीईटीसाठी रेडी व्हा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनमध्ये रेकॉर्डेड बॅच सुद्धा सुरू आहे. या बॅचमध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल असतात. लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमची रिव्हिजन घेतली जाते. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट ज्याच्यामध्ये 10 फुल सिलेबस टेस्ट इन्क्लूड आहेत. तसेच 2000 MCQचा संच सुद्धा इथे दिला जातो. आणि त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचे थिअरीचे आणि क्वेश्चन बँक असणारे बुक आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.